कोथरूड येथील महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेत 21 जून जागतिक योग दिवस व वटपौर्णिमा एकत्रित साजरी करण्यात आली। भारतीय परंपरेनुसार स्त्रिया वटवृक्षाला अखंड सौभाग्य मागत असतात, तसेच पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वृक्षाची पूजा करत असतात। योग दिनानिमित्ताने योग साधना वटवृक्ष ही संकल्पना राबवण्यात आली। या योग साधना वटवृक्षाच्या माध्यमातून निरामय आरोग्यासाठी व्यायाम, प्राणायाम, ध्यान, विश्रांती, निरोगी शरीर, आनंदी मन या गोष्टी जीवनात किती महत्त्वाच्या आहेत असा संदेश दिला गेला। समाज सुदृढ, राष्ट्र सशक्त व निरोगी आरोग्य राहावे याचे बीज शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये रुजले जावे यासाठी वटवृक्ष तयार करण्यात आला। त्याचं पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी दिवेकर आयुर्वेदाचार्य उपस्थित होत्या। सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व त्यांनी सांगितले, तसेच योगाचे विविध प्रकार आरोग्याला कशा पद्धतीने फायदेशीर आहेत याचे मार्गदर्शन केले व उपस्थित पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून योग व योगाचे इतर प्रकार करून घेतले। नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी नारायण दिवेकर। मी आयुर्वेदाची प्रॅक्टिशनर आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर म्हणून या शाळेने आम्हाला इथे योग दिवस साजरा करायला बोलवलं होतं। महेश महाविद्यालयात आम्ही आत्ता योग दिवस साजरा केला। त्याच्यामध्ये मुलांना आम्ही योगाचं महत्त्व सांगितलं, कारण की आत्ताच्या काळामध्ये मुलांना स्ट्रेस पण खूप आहे आणि बाहेरचं पीअर प्रेशर पण खूप आहे। तर या सगळ्या याच्यातनं मुलांनी मध्ये त्यांना आवश्यक असलेले जे योगासन आहेत त्याची काही प्रात्यक्षिकं दाखवली। त्याच्यामध्ये वृक्षासन आहे, ताडासन आहे, त्याच्यानंतर बसून आपण काही आसन दाखवली। त्याच्यामध्ये बटरफ्लाय आहेत, वक्रासन आहे, चक्रासन आहे आणि कॅट पोझिशन आपण त्यांना दाखवली। त्याच्यानंतर प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम हा मुलांसाठी अतिशय उपयुक्त असा प्राणायाम आहे की ज्याच्याने त्यांची इंट्युशन पॉवर ही वाढायला मदत होते। त्याच्यानंतर एक 10 मिनिटाचं आपण छोटं ध्यान घेतलं आणि या महेश विद्यालयाची थीम एक होती की आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेनिमित्त आपण योग दिवस साजरा करतोय। तर हा जो वटवृक्ष आहे तो फक्त आरोग्याचा तर असायलाच पाहिजे, पण आपल्या झोपेचा पण पाहिजे, आपला विश्रांतीचा पण पाहिजे, आपल्या ज्ञानाचा पाहिजे, आपल्या सकस आहाराचा पाहिजे। तर ही कल्पना मला खूप आवडली आणि काही पालक पण त्याच्यामध्ये सहभागी झाले होते। तर ही खूपच अभिनव कल्पना मॅडमनी इम्प्लिमेंट केली आणि त्याला आम्ही सपोर्ट केला। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। महेश विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष सचिनजी मंत्री या कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांची होती। शाळेतील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी केली होती। नमस्कार, माझे नाव समीक्षा योगेश चौधरी। मी इयत्ता 10वी शिकते। मी महेश विद्यालय सेमी इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी आहे। 21 जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो। आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला। 21 जून हा दिवस, या दिवशी वटपौर्णिमा देखील साजरी केली जाते। या वटवृक्षाला आम्ही योग साधनेमध्ये रूपांतरित केले आहे। आमच्या आई-बाबांसह आम्ही रोज नियमितपणे योग करू अशी प्रार्थना देखील केली। धन्यवाद। नमस्ते, आज जागतिक योग दिनानिमित्त शाळेतील योग साधना या कार्यक्रमात सहभागी होण्यास मिळाले यासाठी आम्हाला खूप आनंद आहे। जान्हवी अजोतीकर मॅडमनी योग साधना वटवृक्ष ही संकल्पना जी सादर केली, त्या वटवृक्ष संकल्पनेच्या साधनेमुळे आम्हाला योग दिनानिमित्त आम्हाला शाळेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्याशिवाय योगा केल्यामुळे, योग साधना केल्यामुळे आपलं शरीर हे सुदृढ राहतं हे आम्हाला कळालं। म्हणून आम्ही त्या दिवशीपासून संकल्प केला आहे, मी आणि माझी मिसेस, माझी पत्नी आणि आमची मुलं जी या शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांना आम्ही योग करायला लावू आणि आम्ही स्वतः योगा करून आम्ही आमचं आयुष्य जे आहे ते सुदृढ करू, आमचं आरोग्य आहे ते सुदृढ करू। धन्यवाद।